श्री स्वामी समर्थ. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, जोशी यांच्या घराच्या उत्तरेस एक पडीक जागा खूप दिवसांची होती. त्या जागेत एक औदुंबराचे झाड असून नजीकच एक आड होता. ह्या झाडाखाली स्त्रींची स्वारी कधीकधी येऊन बसत असे. एके दिवशी गोपाळ भट भिडे मिरजकर सेवेकरी यांच्या मनात असे आले की औदुंबराखाली पादुका स्थापन करून मठ बांधावा. पण मनातील गोष्ट सिद्धीस जाते कशी? आपण दरिद्री पडलो असे मनात येत आहे. तोच महाराज म्हणाले, हवेली बांधून पादुकांची स्थापना कर. तो म्हणाला, महाराज पैसे कुठून आणू? म्हणून विनंती केली. अल्लक कर, म्हणजे पाहिजे तितके पैसे मिळतील. गुरु आज्ञाप्रमाण समजून गोपाळ भट धाराशिव वगैरे गावातून फिरून 400-500 रुपये घेऊन आले. अक्कलकोटासही वर्गणी करून अजमासे 1000 रुपये जमवून पंचांमार्फत देवालय बांधले. पादुकांची अर्चा करण्यास सासवडकर, दीक्षित वगैरे मोठमोठे विद्वान जमवून शास्त्रविधीने अर्चा केली. अर्चेचे प्रारंभी खुद्द श्री स्वामी समर्थांची स्वारी येऊन श्रीमान महागणाधिपतये नमः निर्विघ्नमस्तु असे स्वतः म्हणून अर्चेस आरंभ करिला. अर्चा पुरी होईपर्यंत महाराज तेथेच राहिले. मठात पादुकांची श्री विष्णू पंचायनाची स्थापना केली. देवालयापुढे सभामंडपाचे काम होणे ते बरेच लांबणीवर पडले. रा विनायक वासुदेव हे श्रींचे भक्त असून अक्कलकोटास वारंवार येत असत. त्यांच्या मनात प्रेरणा होऊन 8000 रुपयांचा सभामंडप बांधला. असो, भटजीला काळजी पडली होती, ती सर्व समर्थांनी निवारण केली. श्री स्वामी समर्थ.